नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये। आजचा आपला विषय आहे घर कोंबडी मनीश्री काकू। पण पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही। तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला। तर मंडळी, तुम्हाला सगळ्यांना तर माहितीच आहे की मनीश्री काकूंच्या वडिलांचं गेल्याच महिन्यात निधन झालं होतं। आरशा मॅडम वरती मी जेव्हा पॉडकास्ट केलं होतं तेव्हा मी ही गोष्ट पण तुम्हाला सांगितली होती। दुखवटा म्हणून काकूंनी 4-5 दिवस व्लॉग अपलोड केले नव्हते आणि मी असं ठरवलं पण होतं की अशा प्रसंगात एखाद्या व्यक्तीला मूव्ह ऑन करायला म्हणून मी टाइम द्यायला हवा, या विषयावर बोलू नये। जेव्हा ही घटना घडली होती तेव्हा देखील मला खूप लोकांच्या कमेंट्स आल्या होत्या की मनीश्री काकूंवरती पण पॉडकास्ट कर। त्यांना देखील मी हाच रिप्लाय दिला होता की ही योग्य वेळ नाही आहे। पण शेवटी काकूंबद्दल ह्या अगोदर मी जे काही मत मांडलं होतं ते अगदी बरोबरच होतं, हे मला आता कळून चुकलंय। मनीश्री काकू फक्त स्वतःचा विचार करतात। त्या जर एवढ्या दुःखाच्या प्रसंगात पण त्यांचा व्हिडिओ बनवणं बंद करत नाही आहेत तर मग मी का बरं त्यांच्यावर रिॲक्शन देणं थांबवू। आणि व्हिडिओ पण जर त्यांनी त्यांच्या दुःखाचं भान ठेवून बनवले असते तर मला काही हरकत नव्हती। पण मनीश्री काकूंना फक्त दिखावा करायचा आहे। ह्या मनीश्री काकू स्वतःला फार हुशार समजतात। खरं म्हणजे तर त्या हुशार नाही आहेत तर अति हुशार आहेत। मंडळी, आता तुम्हीच सांगा, कसं काय एखादा व्यक्ती एवढा निर्दयी असू शकतो। निदान 12 दिवस जरी व्हिडिओ नसते टाकले या काकूंनी तरी काही फरक पडला नसता। पण मनीश्री काकूंना आपल्या दुःखाचं पण भांडवल करायचं होतं। काकूंना बरोबर माहिती आहे की रडून व्हिडिओ बनवले किंवा असं सॅड फेस करून व्हिडिओ अपलोड केले तर त्याला जास्त व्ह्यू येणार। काकूंने वडील गेल्याची कम्युनिटी पोस्ट लगेच दुसऱ्याच दिवशी टाकली होती आणि सगळ्यांना समजलं होतं। पण कम्युनिटी पोस्टवर थोडीच व्ह्यूज येणार आहेत किंवा पैसे भेटणार आहेत त्याचे। काकू कशा लहानपणापासूनच हुशार होत्या, त्यामुळे काकूंनी 3-4 दिवसाने परत एक व्हिडिओ बनवला, त्यात त्यांनी मस्तच सिंपती गेन केली। काकूंचे भक्त तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे, त्यांनी काहीही केलं तरी त्यांचं समर्थनच करत असतात। आता असा व्हिडिओ बनवून सिंपती गेन करण्याची गरज होती असं मला तरी वाटत नाही, कारण ऑलरेडी कम्युनिटी पोस्ट वरती खूप लोकांनी कमेंट्स तर केल्याच होत्या। त्याच सेम कमेंट्स परत त्या व्हिडिओ खाली आल्या होत्या आणि या काकू जर खरंच दुःखात होत्या तर त्यांनी त्या व्हिडिओचं मॉनिटायझेशन तरी ऑफ ठेवायला हवं होतं। आणि त्यात पण काकूंनी स्क्रिप्ट लिहून व्हिडिओ बनवला होता। त्या असं बोलल्या की आधी एक व्हिडिओ शूट केला होता पण त्यात त्यांना रडायला आलं म्हणून त्यांनी तो व्हिडिओ पोस्ट नाही केला। आणि दुसरा व्हिडिओ म्हणजे जो त्यांनी पोस्ट केला होता त्यात तर त्यांची एकदम फेक ऍक्टिंग सुरू होती दुःखात असण्याची। मनीश्री काकू, जर तुम्हाला वडिलांच्या जाण्याचा एवढंच दुःख होतं मग एवढ्या घाईघाईमध्ये का बनवले तुम्ही व्हिडिओ? आणि तो व्हिडिओ पण तुम्ही माहेरी असताना शूट केला, म्हणजे आजूबाजूला तुमची आई पण होती असणार। मंडळी, काकू बोलतात तर काय की पैसा असेल तरच आपण सगळं बघू शकतो, सगळ्या गोष्टीला पैसा लागतो। आय ॲग्री मनीश्री काकू, कोणतीच वस्तू फुकट नाही भेटत। अहो, पण एवढे वर्ष आता तुम्ही स्वतःची पर्सनल लाईफ युट्यूबवर दाखवताय, त्यात डेली प्रमोशन करताय, पुरेल अशी सेव्हिंग तर असेलच ना तुमची की हातचं सगळं पुसून मोकळे होता। आणि तुम्हाला कोणी 1-2 महिन्यासाठी व्हिडिओ पोस्ट करू नका असं बोललं नव्हतं, फक्त 10-12 दिवसांसाठी दुखवटा पाळायचा होतात तुम्ही। आणि प्रमोशनवाले पण तर समजून घेऊच शकले असते की एवढं मोठं दुःखाचा प्रसंग ओढवला आहे तुमच्यावर, कोणी जबरदस्ती तर केली नसती। आणि जर असंच काहीसं घडलं असतं तरी आपण ठरवायला हवं ना। आणि तुम्ही तर सगळ्यात सॉर्टेड काम करताय, ते म्हणजे युट्यूबवर पर्सनल लाईफ दाखवताय। का तर तुमच्याकडून 9 to 5 जॉब होऊ शकत नव्हता म्हणून। इथे तर तुम्ही स्वतःच्या मनाचे मालक आहात, कधी मन केलं तर व्हिडिओ टाका, नसेल इच्छा तर काही लोक महिनोन-महिने गायब असतात। आता अशा लोकांना पण त्यांचे भक्त सांभाळून घेतात, मग काकू तुमच्या भक्तांनी पण चालवून घेतलंच असतं ना। काकू, तुम्ही कधी जॉब केला नाही आहे, पण तुम्हाला एक गोष्ट सांगू का, नॉर्मली पण जर असं काही प्रसंग घडला ना आणि एखादी व्यक्ती कॉर्पोरेट जॉब किंवा BPO मध्ये पण काम करत असली ना तरी तिला 10-15 दिवसाची सुट्टी भेटते। पण तुमच्यामध्ये साधा एवढाही पेशन्स नाही की 10-15 दिवसाचा गॅप देऊन व्हिडिओ अपलोड करायचा। काकू, तुमच्यासारख्या इन्फ्लुएन्सर्समुळेच आजकाल माणसाचा माणसावरून विश्वास उडत चाललाय। साध्या गोष्टींचा पण तुम्ही लोक कॉन्टेंट म्हणून वापर करताय।
मंडळी, मला एक गोष्ट समजत नाही की या मनीश्री काकूंचा भाऊ नेमकं काय काम करतो. नाही म्हणजे जेव्हा बघावं तेव्हा या काकू सतत आपलं माझ्यावर सगळ्या जबाबदाऱ्या आहेत, इथलं पण मलाच बघावं लागते अशी टेप चालू करून कॅमेरा समोर बसतात. त्यांच्या बोलण्यावरून मला असं वाटते की यात सगळं माहेरचं बघतात आणि भाऊ काय काम करतच नाही. मंडळी, तुम्हाला पकाव टॉक्सची स्टोरी तर माहितीच आहे. ह्या मनीश्री काकूंनी त्यांच्या वडिलांचं किती कौतुक केलं होतं. तर काकूंनी याबद्दल पण सांगितलं की मला खूप लोकांनी ट्रोल केलं होतं पप्पांबद्दल मी जे स्टेटमेंट केलं होतं त्यावरून. काही वर्षापूर्वी पप्पा ड्रिंक करत होते आणि ते नीट नव्हते वागत आमच्यासोबत. पण लॉकडाऊन नंतर ते आजारी पडले आणि मी खूप जास्त अटॅच झाली त्यांना परत. आता मंडळी, ही गोष्ट या प्रसंगी बोलण्याची गरज होती का? काळ वेळेचं बंधन हवं की नको या काकूंना? पण कसलं काय, काकू स्वतःला अतिशहाण्या समजतात ना. मंडळी, पकाव टॉक्स वर ना मला एक किस्सा आठवला. तो म्हणजे मनीश्री काकूंनी एक किस्सा सांगितला होता की त्या जेव्हा जन्मल्या होत्या तेव्हा त्या काळ्या कुट्ट होत्या आणि खूप बारीक होत्या. त्यामुळे सगळे त्यांना बघायला यायचे तेव्हा बोलायचे की ही काय जगणार नाही. पण तेव्हा काकूचे वडील आले आणि ते बोलले की ही पहिली बेटी आहे, ती धनाची पेटी आहे, म्हणून आजपासून हिचं नाव आपण मनीश्री ठेवायचं. जसं काकूंचं नाव मनीश्री ठेवलं तसं काकू जगल्या. किती प्रेरणादायी गोष्ट आहे ना ही. पकाव टॉक्स मध्ये जाऊन काकू भलत्याच पकवत होत्या. असो, त्यानंतर काकू असं पण बोलल्या की काही दिवसांपूर्वी त्यांच्या वडिलांना स्किन डिसीज पण झालं होतं आणि डॉक्टरांना नेमकं माहिती नव्हतं की तो आजार इतरांना पसरणार की नाही. मनीश्री काकू, नक्की डॉक्टरांकडेच घेऊन गेल्या होत्या ना तुम्ही त्यांना? असा कोणता डॉक्टर आहे की त्याला पेशंटला काय झालं आहे ते माहिती नाही, तो आजार कधी बरा होईल, इतरांना त्रास होईल की नाही हेच तो सांगू शकत नाही. नक्की तो डॉक्टरच होता ना. आणि चला, त्या डॉक्टरला समजलं नाही, पण काकू तुम्ही मुंबईला राहता ना, इथे तर खूप डॉक्टर आहे. तो सेकंड ओपिनियन म्हणून त्यांना तुम्ही मुंबईला आणलं असतं तरी चाललं असतं, पण तेही केलं नाही तुम्ही. खरंच कमाल आहे तुमची. आणि काय तर ते हट्टी होते स्वभावाने, ते कोणाचं ऐकायचे नाही. औषध उपचार वेळेवर केला नाही त्यांनी. अहो काकू, तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का? आजारपणात माणूस कंटाळून जातो आणि जर एखादा माणूस चालता फिरता असेल तर त्याला तर एका जागेवर बसून राहणं पण आवडत नाही. अशा वेळी आपणच त्यांची काळजी घेतली पाहिजे. ते औषधं खात नाही आहेत किंवा उपचार करून घेत नाही आहेत तर त्यांना समजवलं पाहिजे. पण तेही तुम्ही केलं नाहीत. वेळेवर तुम्ही काळजी घेतली नाही. मग आता हे असे सिंपती गेन करणारे व्लॉग्स का बनवताय? मंडळी, आता मनीश्री काकू मुंबईला आल्या. त्यांच्या मुलाला खीर खायची होती. आता लहान मुलांचं मन उगाच कशाला मारायचं, मला पण हे पटत नाही. काकूंनी त्याला खीर बनवून दिली, ही खरंच खूप चांगली गोष्ट आहे. पण आता त्या खिरीची रेसिपी बनवून दाखवायची काय गरज होती? YouTube वरती कितीतरी खीरच्या रेसिपी आहेत. काकूंनी ही रेसिपी बनवून नसती दाखवली तरी चाललं असतं. उगाच आपल्या व्हिडिओला काही कॉन्टेंट भेटत नाही म्हणून काहीही करून दाखवायचं. जर काही कॉन्टेंट नाहीच आहे तर त्या दिवशी व्हिडिओ नका टाकू. अरे हो, व्हिडिओ नाही टाकला तर पैसे कसे येणार ना. काकूंवरती माहेरची पण जबाबदारी आहे. आता काल परवाच काकूंनी एक व्हिडिओ टाकला होता. त्यात त्यांनी 15 महिन्याच्या बचतीनंतर एक मंगळसूत्र विकत घेतलं ते दाखवलं. अहो काकू, योगायोगाने ते 15 महिने आता कंप्लीट झाले असतील, पण त्याच्यावरती पण तुम्ही अख्खा 10-15 मिनिटाचा व्हिडिओ बनवलात. खरंच विचार करा काकू, हे गरजेचं होतं का? मंडळी, आता या मनीश्री काकू त्यांच्या आईला मुंबईला घेऊन येणार आहेत. म्हणजे त्या काकूंचा पण आता कॉन्टेंट म्हणूनच वापर करणार. काकू, निदान त्यांना तरी आता आराम करू दे थोडे दिवस. व्हिडिओ मध्ये त्यांना नाही घेतलं तरी देखील चालेल. बघा, पटलं तर ऐका माझं, नाहीतर द्या सोडून. मंडळी, रिसेंट एका व्लॉग मध्ये काकू प्रवचन देत होत्या की कोणाही बद्दल जर तुमच्या मनात ग्रजेस असतील तर त्यांना माफ करून टाका, तुमचं मन हलकं होईल. मी काय बोलते मनीश्री काकू, दुसऱ्यांना बोलण्यापेक्षा तुम्ही स्वतःवरच आधी ते अप्लाय करा. तुमच्या मनात किती एखाद्याविषयी द्वेष आहे ते सगळ्यांनाच माहिती आहे. त्यामुळे तुमच्या मनात जो काही दुसऱ्यांबद्दल द्वेष आहे तो आधी कमी करा, दुसऱ्यांना माफ करा. काय मंडळी, तुम्हाला देखील असंच वाटते ना? मला नक्की कॉमेंट करून कळवा. आणि आजचा पॉडकास्ट मी इथेच थांबवते. आजचा पॉडकास्ट तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.